मॉर्निंग, वेलकम टू द मिनी व्लॉग आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर। आणि हे माझं माकड बघा, माथेरानवरनं नेमकं सुटलं होतं, याला नेऊन सोडलं शाळेत, घरी आलो, देवपूजा वगैरे केली, तेवढ्यात लेकाची शाळा सुटायचा सुद्धा टाइम झाला, गाड्या घोड्यानं बघताच माझ्याच पुढं पळत सुटलं होतं। मग तसा त्याला देवळात नेला आणि देवळात जाऊन त्याचे कपडे बदलले, कारण आम्ही निघालो होतो स्वामींच्या मठात जायला। जाता आता गाडीमध्ये पहिले पेट्रोल टाकलं आणि आज जरा नवीन ड्रेस घातला होता म्हणून जरा हवा करत होते। पेट्रोल टाकलं, निघालो मठात जायला, तर फाटकामध्ये ही मरणाची गर्दी, त्यात काही नवीन नाही, या फाटकामध्ये गर्दी असणं हे रोजच झालेलं आहे। मग काय पोचलो स्वामींच्या मठात आणि नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने, आणि हे नवीन वर्ष निरोगी आणि आनंदमय जावं एवढीच प्रार्थना केली। आणि घरी येता येता सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून गरम गरम वडेपाव घेतले, वडेपाव घेऊन घरी आलो, म्हणलं लेकानी वडापाव नको मागायला म्हणून त्याच्यासाठी मॅगी बनवली होती, कारण लेकाला मरणाचा खोकला झाला होता। मग आम्ही मस्तपैकी पोटभर नाश्ता करून घेतला आणि या बाप बेट्यांनी लगेचच मस्त ताणून दिली। मग माझ्या रखरखलेल्या केसांचा बुचडा बांधत मी आपली स्वयंपाकाला लागले। आवडती पनीर मटारची भाजी आहे म्हणल्यावर मी आपलं माझं जीवन घेतलं आणि माझी इच्छा होती की मला पोरगी व्हावी, पण देवाने मला पोरगी न देता पुरीसारखे नखरे करणारा पोरगा मात्र दिलाय। मग गेलो बाहेर चार डोसायला, म्हणजे वर्षाची सुरुवात बाहेर खाऊन पिऊन केली, म्हणजे अख्खं वर्ष मस्त बाहेरचं खाण्यापिण्यातच जाईल। चला तर मग आजचा मिनी व्लॉग मी इथंच एंड करते, भेटू उद्या नवीन व्लॉग मध्ये। आवडत एक लाईक आणि कमेंट नक्की करा। बाय बाय।